Okay, good morning, students. Today we take the next remaining problems of direct and bending stresses. So in last lecture we have solved a simple problem for rectangular section. Now today we take the next problem. Okay, now again it is a rectangular section only. A rectangular column 200 mm wide by 100 mm thick. 200 mm wide by 100 mm thick. That means it is a rectangular column, width is 200, thickness is 100. Okay. Now it is subjected to a load of 180 kilonewton. Now load is given, that is 180 kilonewton. Now this load is acting at an eccentricity of 100 mm. Eccentricity is 100 mm in a plane bisecting the thickness. Now here also they say bisecting the thickness. Now draw the combined stress distribution diagram showing their values. म्हणजे परत वाचते बघा, रीड करते, प्लीज लक्ष द्या. A rectangular column strut 200 mm wide by 100 mm thick. It is subjected to a load of 180 kilonewton at an eccentricity of 100 mm in a plane bisecting the thickness. They says draw the stress distribution diagram, combined stress distribution diagram showing their values. Showing their values. Okay. So let us draw the figure again. So this is a column. This one is your column. This one is. Now this one is your. Okay. This one is your x-axis. This one is your y-axis. Now the load is acting where? Now the load is given as 100 mm bisecting the thickness. Now this one is your weight. This weight is given as 200 mm. And this one is your thickness, that is 100 mm. Now bisecting the thickness. Now this one is your thickness. So bisecting this thickness म्हणजे या प्लेनला कट करतो. म्हणजे लोड कसा ऍक्ट होणार आहे? इट इज ऍक्टिंग ऑन एक्स ऍक्सिस. आता इसेंट्रिसिटी दिली 100. हा, आता पहा हे 200 आहे. तर हे किती असणार आहे तुमचं? हे निम्म निम्म असेल ना. म्हणजे हे 100, हे 100. म्हणजे या ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वर दिले त्यांनी? बायसेक्टिंग द थिकनेस 100 mm. म्हणजे लोड कुठे ऍक्ट झाला तुमचा? इथे ऍक्ट झाला. दिस इज द पोझिशन ऑफ युअर लोड. लक्षात येते? इन अ प्लेन बायसेक्टिंग द थिकनेस किती mm? 100 mm. म्हणजे इसेंट्रिसिटी तुमची मिळाली 100. दिस वन इज युअर इसेंट्रिसिटी. आता इथे न्यूट्रल ऍक्सिस कुठला? एक्स एक्स की वाय वाय ऍक्सिस? कसं ठरवतो आपण? आता इथे दिस लोडिंग इट इज इसेंट्रिक विथ वाय ऍक्सिस. म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस काय झाला तुमचा? वाय वाय ऍक्सिस झाला. म्हणजे एम आय कुठे काढणार आपण? न्यूट्रल ऍक्सिसला. सो न्यूट्रल ऍक्सिस पासून एक्स्ट्रीम लेअर पर्यंतचं डिस्टन्स हे तुमचं वाय आलं. हे किती आलं आता? 100. ओके, इज इट क्लिअर? नाव आता मी काय काढायला सांगितलंय आपल्याला? स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढायला सांगितले. शोईंग देअर व्हॅल्यूज. म्हणजे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनला आपण कुठल्या व्हॅल्यू दाखवतो? मॅक्सिमम स्ट्रेसेस आणि मिनिमम स्ट्रेसेस दाखवतो. मग मॅक्सिमम म्हणजे आपल्याला इथे काढायचंय काय? परत सिग्मा मॅक्स काढायचंय आपल्याला आणि काय काढायचंय? सिग्मा मिनिमम. सो सिग्मा मॅक्स इज इक्वल टू सिग्मा डायरेक्ट प्लस सिग्मा बेंडिंग आणि सिग्मा मिनिमम equal to sigma direct minus sigma bending. So we have to calculate these two values. Okay, या दोन व्हॅल्यू आपल्याला काढायचे. मग आता त्याच्यासाठी आपल्याला आधी सिग्मा डायरेक्ट काढायला हवं, मग सिग्मा बेंडिंग काढणार आणि मग त्यांची आपण काय करणार? ऍडिशन. मग आता सिग्मा डायरेक्टचा फॉर्म्युला काय आपला? P by A. आता P ची व्हॅल्यू किती दिली? 180. But it is given in kilonewton. We have to convert in newton. So 180 into 10 raised to 3. आता एरिया किती घेणार? क्रॉस सेक्शनल एरिया B into T. म्हणजे काय येणार? 200 by 100. So what is the value of sigma direct? किती येते बघा. The answer of sigma direct is 9. किती आन्सर आलं? 9. Okay. Now we go for sigma bending. काय फॉर्म्युला? M upon I into Y.
मोजके 4च फॉर्म्युले वापरायचे तुम्हाला. सिग्मा डायरेक्टचा फॉर्म्युला, सिग्मा बेंडिंगचा फॉर्म्युला, सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिममचा. सिंपल. हे फॉर्म्युले पण तुमचे झालेले आहेत सगळे. आता सिग्मा बेंडिंग. आता एम म्हणजे काय? एम इज नथिंग बट पी इंटू ई. एम म्हणजे काय? पी इंटू ई. सो वी राईट देअर पी इंटू ई. आणि आय काय लिहिणार बरं? आय इज नथिंग बट आय वाय वाय. आय वाय वाय चा फॉर्म्युला काय? डी बी क्यूब बाय 12. नाउ व्हॉट अबाउट वाय? वाय म्हणजे काय? न्यूट्रल ऍक्सिस पासून एक्स्ट्रीम लेअर पर्यंत डिस्टन्स म्हणजे हे, दॅट इज बी बाय 2. आता हा 12 वरती घेऊया म्हणजे सिंपल कॅल्क्युलेशन. टी दिलाय 180 into 10 raised to 3. इसेंट्रिसिटी दिली आहे 100 डिवायडेड बाय डी. डी दिलाय थिकनेस 100 आणि बी किती दिलाय 200. सो डी बी क्यू आणि बी बाय 2. बी किती दिलेला आहे तुमचा 200. 200 बाय 2 म्हणजे 100. So what is the answer of sigma b? I write here. So sigma b calculation केल्यानंतर सिग्मा बेंडिंगचा आन्सर मिळते तुम्हाला 27. 27. ओके, म्हणजे सिग्मा डायरेक्ट काढला, आपण सिग्मा बेंडिंग काढलं. आता सिग्मा डायरेक्ट आणि सिग्मा बेंडिंग इथं फॉर्म्युला व्हॅल्यू टाकून देऊ. सिग्मा डायरेक्ट आला होता आपला 9 आणि सिग्मा बेंडिंग आला 27. सो व्हॉट इज द आन्सर? 36 न्यूटन पर mm स्क्वेअर. अँड व्हॉट इज द नेचर? नेचर आलं तुमचं फुल्ली कॉम्प्रेसिव्ह. का तर कॉम्प्रेसिव्ह कॉलम इज अ कॉम्प्रेशन मेंबर. कॉलम वरती लोड ऍक्ट झालाय म्हणजे काय झालं? फुल्ली नेचर काय झालं? कॉम्प्रेसिव्ह. नाउ वी कॅल्क्युलेट सिग्मा मिनिमम. सिग्मा डायरेक्ट किती आलं तुमचं 9 आणि सिग्मा बेंडिंग आले 27. सो व्हॉट इज द आन्सर? 9 minus 27. So the answer is minus 80. आता मायनस साइन इंडिकेट what? आता मायनस जेव्हा आन्सर येतं तेव्हा तुमचं नेचर चेंज होतं. म्हणजे आता तुमचं नेचर काय झालं? पार्टली टेन्साईल झालं. आधीचं नेचर होतं कॉम्प्रेसिव्ह, ते चेंज होऊन काय झालं आता? टेन्साईल नेचर झालं. म्हणजे तुमचं आता कुठली कंडिशन आली? थोडक्यात ही आपली कंडिशन आली थर्ड कंडिशन. सिग्मा डायरेक्ट इज लेस दॅन सिग्मा बेंडिंग. आपला सिग्मा डायरेक्ट 9 आहे. इट इज लेस दॅन सिग्मा बेंडिंग दॅट इज 27. मग आता इथं जर डायग्राम काढली तर ती कशी येईल बघा. एक्सटेंड दिस लाईन्स. टेक अ बेसलाईन. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस विल प्लॉट बिलो द बेसलाईन. टेन्साईल स्ट्रेसेस विल प्लॉट अबोव द बेसलाईन. आता मॅक्सिमम स्ट्रेसेस कुठे डेव्हलप होतील? लोडिंगच्या साईडला, राईट साईडला. आणि मिनिमम स्ट्रेसेस या लेफ्ट साईडला. इट इज फार अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ लोडिंग. मग आता सिग्मा मॅक्सिमम आपलं टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह आहे. सो सिग्मा मॅक्सिमम वी राईट हिअर 36 कॉम्प्रेसिव्ह. आणि सिग्मा मिनिमम मात्र आता टेन्साईल आले. सो अबोव द बेसलाईन. सो दिस वन इज युअर सिग्मा मिनिमम 18. And the diagram is like this. So this is your stress distribution diagram. Is it clear? येतं लक्षामध्ये? मॅक्सिमम स्ट्रेसेस लोडच्या जवळ असणार आणि लोड पासून लांब मिनिमम स्ट्रेसेस. सिग्मा मॅक्स कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून बेसलाईनच्या खाली दाखवली आणि सिग्मा मिनिमम हे टेन्साईल आहे, पार्टली टेन्साईल म्हणून ही बेसलाईनच्या वरती दाखवली. बी 4च फॉर्म्युले वापरतोय आपण आता प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. एकदा सिग्मा डायरेक्ट फाइंड करतोय पी बाय ए वापरून, एकदा सिग्मा बेंडिंग वापरतोय एम बाय आय इंटू वाय. इथं इम्पॉर्टंट फक्त कशाचा आहे? हा न्यूट्रल ऍक्सिस कुठला आहे? का तर आपल्याला एम आय काढायला. हा जर स्क्वेअर सेक्शनचा प्रॉब्लेम असता किंवा सर्क्युलरचा तर तुमचे आयचे फॉर्म्युले सेम राहतात. सो एवढा प्रश्न येत नाही. फक्त इथे कसलं रेक्टँग्युलर सेक्शन आलं की मात्र तुमचा आय चुकला की तुमचा सिग्मा बी चुकला, सिग्मा बी चुकला की तुमचा सिग्मा मॅक्स सिग्मा मिनिमम सगळे चुकले. सो एवढा पार्ट व्यवस्थित समजून घ्या. ओके, सो दिस इज युअर सेकंड प्रॉब्लेम. नाउ वी टेक नेक्स्ट प्रॉब्लेम. Now the next problem is
Okay, now the next problem is a solid circular column. Okay, now the problem is for a circular column. The problem is given for circular column. Now a circular column now the circular column of diameter 150 mm. Now the diameter of the column is given as 150 mm. A vertical load of 50 kilonewton carries a vertical load of 50 kilonewton at outer edge of the column. Now the load is given 50 kilonewton. Now this load is acting where? Acting at outer edge of the column. And they says calculate sigma max and sigma minimum. They says calculate sigma max and sigma minimum. मग आता पहिल्यांदा सगळ्यात काय पाहायचं की कॉलमचा सेक्शन कसा आहे. इट इज आयदर सर्क्युलर, इट इज स्क्वेअर, इट इज रेक्टँग्युलर. आता आपला कॉलम कसा आहे? सर्क्युलर आहे. डायमीटर दिलाय का? येस, डायमीटर इज गिवन. डायमीटर इज गिवन. Okay, now diameter is given 150. So let us draw the first figure of a circular section. Okay. So let us draw here. Okay, now this is a circular column. This one is your centroid. This one is your principal axis xx. This one is your principal axis yy. आता लोड कुठे ऍड झाले मला सांग. Now diameter is given 150. Okay, now load कुठे ऍड झाला सांगा. Now the load is acting where? Now they says the load is acting at the outer edge of the column. म्हणजे this one is your outer edge. म्हणजे लोड कुठे ऍड झाला? हे आउटर एज वर ऍड झाले. सो यू हॅव टू कन्सिडर एनीवेअर. तुम्ही कुठेही घेऊ शकता. सो लेट अस टेक, समजा मी आता इथं घेतला. You can take here, you can take here, here or here. In our diploma, it is eccentric with either x-axis or y-axis, not in both the. So here we consider the position of loading is here at the outer edge. So can you tell me what is eccentricity? This one is your eccentricity. And what is the value of eccentricity? किती सांगता येईल? हे जर diameter 150 आहे, तर eccentricity किती आला तुमचा? 75 mm. मग आता मॅक्सिमम स्ट्रेसेस कुठे डेव्हलप होतील सांगा. मॅक्सिमम स्ट्रेसेस आर डेव्हलप ऑन द लेफ्ट साइड आणि मिनिमम स्ट्रेसेस आर डेव्हलप ऑन द राईट साइड. सो आपल्याला त्यांनी सांगितलंय सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम काढा. सो लेट अस कॅल्क्युलेट सिग्मा डायरेक्ट. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? T/8. मग T किती दिलाय? 50 into 10⁻³ किलो न्यूटनचं कशामध्ये कन्वर्जन केलं आपण? न्यूटन मध्ये. नाउ व्हॉट अबाउट एरिया? आता एरिया काय फॉर्म्युला आहे सर्कलच्या? πr². और यू कॅन टेक π/4d². कसंही घेतलं तरी चालेल. सो 50 into 10⁻³ पाय. रेडियस काय येणार आता? 75. जर डायमीटर तुमचा 150 असेल तर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सिग्मा डायरेक्ट? 2.83 compressive. Okay, this is your sigma direct. Now we calculate sigma bending. Now how to calculate sigma bending? M/I into y. This is the basic formula. आता m म्हणजे काय? P into E. Now what about I? आता I म्हणजे कोणता घ्यायचा? I एक्सेस घ्यायचा की I y घ्यायचा? Now see the position of loading here. म्हणजे हा काय? It is eccentric with y axis. म्हणजे हा झाला तुमचा न्यूट्रल ऍक्सिस. मग I काय येणार? y. आता सर्कलला I एक्सेस आणि I y बोथ आर सेम. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर I? π/64 d⁻⁴. व्हॉट अबाउट y? आता y म्हणजे काय? न्यूट्रल ऍक्सिस पासून ह्या एक्स्ट्रीम लेअर पर्यंत डिस्टन्स म्हणजे तुमचा y. म्हणजे किती येणार इथे y? 75 mm. बरोबर ना? डायमीटर तुमचा जर 150 आहे त्याचे हाफ किती येईल? 75. सो लेट अस पुट व्हॅल्यूज. आपल्याला सगळं माहिती.
Now we take this 64 in the numerator. T किती घेणार? 50 into 10 raised to 3. Eccentricity किती घेणार आपण? 75 divided by 5. Diameter आहे 150 आणि हा तुमचा झाला y. So what is the value of sigma b? Sigma b किती येते बघा. That is after calculating we got sigma b is 11.31. तर सिग्मा डायरेक्ट सिग्मा बेंडिंग समजले. एनी डाऊट नाही. मग आता आपण करूया सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम. हाऊ टू कॅल्क्युलेट सिग्मा मॅक्स? सिग्मा मॅक्स इज सिग्मा डायरेक्ट प्लस सिग्मा बेंडिंग. सिग्मा डायरेक्ट आता काढलं 2.83. सिग्मा बेंडिंग काढलं 11.31. So what is the answer? Answer is 14.40. 14.40 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि नेचर काय येईल बरं? फुल्ली कॉम्प्रेसिव्ह. नाउ वी कॅल्क्युलेट सिग्मा मिनिमम. काय फॉर्म्युला? सिग्मा डायरेक्ट मायनस सिग्मा बेंडिंग. सिग्मा डायरेक्ट आहे 2.83 आणि सिग्मा बेंडिंग आहे minus 11.31. So what is the answer for sigma minimum? The answer is minus 8.48. आता मायनस आन्सर आलं म्हणजे काय झालं? आपलं नेचर बदललं. सो द नेचर गेट नाउ पार्टली टेन्साईल. आन्सर कुठली कंडिशन आपली ही? सिग्मा डायरेक्ट इज लेस दॅन सिग्मा बेंडिंग. दिस इज द थर्ड कंडिशन. आता याची जर डायग्राम काढली तर ती कशी येईल बरं? एक बेसलाईन. आता मॅक्झिमम स्ट्रेसेस कुठे डेव्हलप होतील बरं? लेफ्ट साइडला, लोडिंगच्या जवळ. आणि मिनिमम स्ट्रेसेस लोडिंग पासून लांब, दॅट इज राईट हँड साइडला. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस वी प्लॉट बिलो द बेसलाईन. किती आहे? 14.14. आणि मिनिमम स्ट्रेसेस दॅट इज टेन्साईल. नाउ वी प्लॉट हियर above the baseline. So that sigma minimum is 8.48. And let us join this. So this is your stress distribution diagram. Stress distribution diagram. सर्क्युलरचा प्रॉब्लेम असेल तर तुमचा आय एक्स आणि आय वाय वाय दोन्ही कसे असणार आहेत? सारखे असणार आहेत. सो हियर तुम्ही आय एक्स असतं तरी फॉर्म्युला सेम राहणार होता. आता तुम्ही इथे मी पोझिशन ऑफ लोडिंग इथं घेतलंय. आता त्यांनी काय म्हटले? आउटर एजेस. मी इथंही घेतलं असतं तरीही आन्सर विल रिमेन सेम. इथं घेतलं असतं तर मात्र मॅक्झिमम स्ट्रेसेस खाली आल्या असत्या बॉटमला आणि मिनिमम वरती गेल्या असत्या. म्हणजे तुमची डायग्राम राईट साइडला आली असते. ओके. समजा मी पोझिशन इथं घेतली असते तर तुमच्या मॅक्झिमम इकडे आल्या असत्या आणि मिनिमम लेफ्ट साइडला आल्या असत्या, वरती गेल्या असत्या लेफ्ट साइड. Okay, now we take the next problem. A short column of hollow rectangular cross section. Now the column is a rectangle, but it is a hollow rectangular section having external dimensions 2.4 meter by 1.8 meter. Now these dimensions are given in meter. This is the external dimension. And a 20 mm thick. And a 20 mm thick. Now it carries a vertical load of 500 kilonewtons. 500. It carries a load of 500 kilonewtons and an eccentricity of 30 mm. At an eccentricity of 30 mm. From the geometrical axis of the section. Now see here what is given. From the geometrical axis of the section, bisecting the longer side. Bisecting the longer side. And they said find
sigma max and sigma minimum. So you have to calculate the same sigma max and sigma minimum. Now I read again the problem. Listen carefully. A short column of hollow rectangular cross section has external dimensions 2.4 meter by 1.8 meter and is a 20 mm thick. Now it carries a vertical load of 500 kilonewton at an eccentricity of 30 mm from the geometrical axis of the section bisecting the longer side. Find sigma max and sigma minimum. Now the problem is very simple. Let us first draw the diagram. Now diagram is given as 2.4 meter by 1.8 meter. Okay. Now it is given in meter, so convert in mm. So 2.84 means 2400 mm by 1.8 meter म्हणजे 1800 mm. 8 मीटर म्हणजे 1000 mm. ओके. सो आता त्यांनी दिलेलं आहे की डायग्राम काय दिलेली आता डी आणि डी. सो लेट अस ड्रॉ द डायग्राम. Okay, so I draw diagram. Okay, now this one is your capital B, that is 2400 mm. This one is your capital D, that is 1800 mm. Is it clear? B by D. Okay. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे 20 mm थिकनेस म्हणजे इकडून चारी बाजूने आपली थिकनेस किती आली 20 mm आली. This thickness is 20. So this thickness is also 20. So what is the inside dimension? So 2400 minus 40 and that is 2360 mm. Similarly, this one. ही thickness आली 20. ही thickness आली 20. मग आतलं काय राहील बरं 1800 minus 20 minus 20 and that is 1760 mm. Is it clear? आता आपण दाखवूया प्रिन्सिपल ऍक्सिस x and y. Okay, so this one is the and the x axis and this one is your y axis. आता load कुठे ऍक्ट झालाय नीट पहा. Now the load is acting where? Now they say from the geometrical axis of the section bisecting the longer side. आता तुमची longer side कोणती आहे बघा. This one is your longer side. बरोबर आहे का? मग ह्या longer side ला त्यांनी काय केले bisect केले. म्हणजे कुठे घेऊ शकताय तुम्ही. लेट अस टेक हियर. समजा मी इथं घेतलं. सो बायसेक्टिंग दिस लॉंगर साइड या लॉंगर साइडला बायसेक्ट केले. मी बघा त्यांनी आता बायसेक्टिंग काय म्हटले लॉंगर साइड. ह्या लॉंगर साइडला बायसेक्ट केलं. सो लेट अस टेक ऍट दिस पोझिशन. आता ही इसेंट्रिसिटी त्यांनी दिली आपल्याला 20 mm थिक. सो हे डिस्टन्स किती आलं तुमचं 20 mm. 20 mm थिक इसेंट्रिसिटी. आणि त्यांनी म्हटले फाइंड सिग्मा मॅक्स अँड फाइंड सिग्मा मिनिमम. आता काय काढावं लागेल आधी आपल्याला यू हॅव टू कॅल्क्युलेट सिग्मा डायरेक्ट. ओके, सो आय राईट हियर सिग्मा डायरेक्ट. किती काढायचं. नाउ व्हाट इज द फॉर्म्युला फॉर सिग्मा डायरेक्ट? P by A. P by A. आता P किती दिलाय बघा 500. So 500 into 10 raised to 3. आता एरिया कसा काढणार रेक्टँग्युलरचा बी इंटू डी केला पण आता हा कॉलम तो आहे हा हॉलो रेक्टँग्युलर आहे. तर हॉलो रेक्टँग्युलरचा कसा एरिया काढणार मोठ्याचा एरिया बाहेरचा एरिया मायनस हा आतला एरिया म्हणजे हा आपल्याला हा एवढा एरिया मिळून जाईल. बरोबर म्हणजेच काय येणार कॅपिटल बीडी मायनस स्मॉल बीडी. बरोबर.
outer area minus inner area. So let us put the values. 500 into 10 raised to 3 divided by B into D. B किती आहे 2400 into 1800 minus 2360 into 1760. बघा. B, capital B into capital D minus small b into small d. So what is the answer for sigma direct? And the sigma direct is 3. Sigma direct answer is 3 Newton per mm square. Nature is compressive. So सिग्मा डायरेक्ट समजले सगळ्यांना. फक्त इथे एरिया घेताना आपल्याला हॉलोचा एरिया घ्यायचा आहे. आउटर एरिया मायनस इनर एरिया. नाउ वी कॅल्क्युलेट सिग्मा बेंडिंग. What is the formula? Same formula. M upon I into 1. आता M म्हणजे काय? तर P into A. And what about I? I म्हणजे कोणता एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ऍक्सिस. मग आता इथं न्यूट्रल ऍक्सिस आता काय झाला तुमचा एक्स एक्स ऍक्सिस झाला, कारण लोड इज इसेंट्रिक विथ एक्स ऍक्सिस, म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस आला एक्स एक्स. म्हणजे इथं आय काय लिहिणार आपण? आय एक्स एक्स. आता एक्स एक्सचा फॉर्म्युला काय आहे बघा. हॉलो रेक्टँगल साठी फॉर्म्युले पार्ट हवे तर अदरवाइज यू कांट सॉल्व. सो व्हाट इज द फॉर्म्युला फॉर आय? capital BD cube by 12 minus small BD cube by 12. रेक्टँगलचा एक्सचा फॉर्म्युला काय? BD cube by 12. इथं हॉलो आहे म्हणजे कॅपिटल आय एक्स BD cube by 12 minus small BD cube by 12 into 1. आता y काय घेणार? काय आपण y घेतो? The distance from neutral axis to the extreme layer. मग आता न्यूट्रल ऍक्सिस तर आहे आपला A. इथून ते ह्या एक्स्ट्रीम लेयर पर्यंत डिस्टन्स म्हणजे तुमचा y. मग हे टोटल डी जर आहे 1800 तर y किती येणार तुमचा? डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती येणार? 900. वी कॅन राइट हियर 1800 डिवाइडेड बाय 2. आता लेट अस सिम्प्लिफाय दिस. हा 12 कॉमन आहे, सो वी टेक इन न्यूमरेटर. p आहे तुमचा 500 into 10 raised to 3. इसेंट्रिसिटी इज गिवन 20 डिवाइडेड बाय bd क्यूब. b किती आहे 2400. डी आहे तुमचा 1800 क्यूब मायनस बी आहे तुमचा 2004 नाही इनसाइड डायमेन्शन ना. बी आहे 2360 आणि डी आहे तुमचा 1760 क्यूब आणि हे आहे 800 by 2 दॅट इज 900. सो व्हाट इज द आन्सर? आता आन्सर किती येते बघा तुमचं. sigma bending and the sigma bending is 0.40. sigma bending आले तुमचं 0.40. ओके. आता काय करूयात आपण? सिग्मा मॅक्स काढूया. सिग्मा मॅक्स इज इक्वल टू सिग्मा डायरेक्ट प्लस सिग्मा बेंडिंग. सिग्मा डायरेक्ट आहे तुमचं 3. सिग्मा बेंडिंग आहे 0.40. सो द आन्सर इज 3.40 आणि नेचर काय येणार आहे? फुल्ली कॉम्प्रेसिव्ह. So this is your sigma max. Now we calculate sigma minimum. Now what is the formula for sigma minimum? Sigma direct minus sigma bending. Sigma direct आहे तुमचं 3 आणि sigma bending आहे 0.40. म्हणजे कोणतं? आन्सर काय आलं? 3 minus 0.40 ते आलं 2.86. आता प्लस आन्सर आले. That means the nature is fully compressive. म्हणजे तुमची कोणती केस आली? फर्स्ट, सेकंड का थर्ड? So this is your first case. Sigma direct is greater than sigma bending. आता जर डायग्राम काढायची असेल तर ती डायग्राम कुठे येईल बरं? आता ती आता मॅक्सिमम स्ट्रेसेस कुठे डेव्हलप होतील? Now I write this so that I get space here. आता ही तुमची झाली. आता तुमचे मॅक्सिमम स्ट्रेसेस कुठे डेव्हलप होतील? बॉटमला, खाली, दिस पोर्शन, आणि मिनिमम स्ट्रेसेस ॲट टॉप. सो नो आय ड्रॉ अ बेसलाइन. मॅक्सिमम स्ट्रेसेस किती आले? 3.40. सो सिग्मा मॅक्स इज 3.40 आणि आता सिग्मा मिनिमम पण काय आहे? कॉम्प्रेसिव्ह. सो सिग्मा मिनिमम इज 2.86. सो द डायग्राम इज अ इज इट क्लिअर? समजा हेच मी मगाशी म्हटलं असतं इथं लोडिंगची पोझिशन दाखवली असती
तर टॉपला काय आले असते मॅक्झिमम, बॉटमला आले असते मिनिमम. प्रॉब्लेम प्रोसिजर ऑफ दिस प्रॉब्लेम रिमेन सेम. फक्त तुमचं कुठे कुठे चेंज होणार आहे, तुमचा क्रॉस सेक्शन चेंज झाला की तुमचा एरिया चेंज होईल, अजून तुमचा न्यूट्रल ऍक्सिस चेंज झाला की तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार आहे. Otherwise, the procedure remains same. You have to calculate sigma direct, you have to calculate sigma bending, then you have to calculate sigma max and sigma minimum. Only important thing is this area. जेव्हा रेक्टँग्युलर एरिया असतो तेव्हा बी इंटू डी. हॉलो रेक्टँग्युलर असेल तर कॅपिटल बीडी मायनस स्मॉल बीडी. सर्क्युलर असेल तर पाय बाय 4d स्क्वेअर किंवा पाय आर स्क्वेअर. हॉलो सर्क्युलर असेल तर मोठ्याचा एरिया म्हणजे पाय कॅपिटल आर स्क्वेअर मायनस पाय स्मॉल आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कारण जसं तुमचं लोडिंगची पोझिशन फिक्स होते तशावरून तुमचा न्यूट्रल ऍक्सिस आणि मग मोमेंट ऑफ इनर्शिया. वी कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ऍक्सिस. तुमचा लोड जर एक्स तुमचं म्हणजे इट इज इसेंट्रिक विथ वाय ऍक्सिस असेल then y axis is a neutral axis and it is eccentric with x axis असेल then the neutral axis is x axis. So you have to calculate moment of inertia about the respective neutral axis. Now take one more or you can solve this problem at home. तुम्हाला घरी देते. आता तुम्हाला सर्क्युलरचा प्रॉब्लेम देते but it is a hollow circular. आता पहा. A hollow circular column having external and internal diameter. बघा आता external diameter is given as 40 centimeter and internal diameter is given as 30 centimeter. External diameter 40, internal diameter 30 centimeter respectively. Carries a vertical load of 150 kilonewton. Now load is given as 150 kilonewton. At the outer edge of the column. Now this says at the outer edge of the column. Calculate maximum and minimum intensities of the stress in the section. I read the problem again. A hollow circular column having external and internal diameters are 40 centimeter and 30 centimeter respectively. Carries a vertical load of 150 kilonewton at the outer edge of the column. Calculate maximum and minimum intensities of the stress in the section. Means we have to draw the circular column. Okay. Now these outer dimensions are given. Outer diameter is given as 40 centimeter. म्हणजे किती mm? 400 mm. 1 centimeter equal to 10 mm. Now this small diameter is given as 30 centimeter म्हणजे 300 mm. This one is your centroid, this one is your horizontal centroid axis, that is x principal axis x and principal axis y. आता इथं त्यांनी काय म्हटले, what is the position of loading? Now the load is acting where? At the outer edge. म्हणजे आता ही झाली तुमची outer edge. या outer edge वरती तुमचा कॉलमचा लोड काय होतो, तो वर्टिकल लोड ऍक्ट होतो. कुठे घेणार तुम्ही? Either we have to consider with eccentric with x axis or we have to consider with eccentric with y axis. आता ह्या चार पैकी एक पोझिशन तुम्हाला घ्यायची आहे. Because for diploma level either it is eccentric with x axis or it is eccentric with y axis. We don't have to consider eccentric with both axes. So we have to consider any one. आता समजा मी इथं घेतला तर this is your what? Point of loading. आणि हे जे डिस्टन्स आहे म्हणजे तुमचं इसेंट्रिसिटी. मग ते किती आहे इसेंट्रिसिटी? आउटर डायमीटर जर 400 तर हा किती आहे इसेंट्रिसिटी तुमचा 200 mm. येते लक्षात? म्हणजे आता तुम्हाला काय करणार, मॅक्सिमम स्ट्रेसेस तुमच्या कुठे डेव्हलप होणार आहे? तुमच्या राईट साइडला होणार आहे जवळ लोडिंगच्या. आणि मिनिमम स्ट्रेसेस कुठे डेव्हलप होणार आहे? लेफ्ट साइडला डेव्हलप होणार आहे. आणि तुम्हाला काढायचे काय? सिग्मा मॅक्स. काय फॉर्म्युला आहे? सिग्मा डायरेक्ट प्लस सिग्मा बेंड. आणि सिग्मा मिनिममचा फॉर्म्युला काय? सिग्मा डायरेक्ट मायनस सिग्मा बेंडिंग. मग आपल्याला काय काढायचंय? सिग्मा डायरेक्ट. आता हे तुम्ही करायचंय, मी फक्त फॉर्म्युला लिहिणार आहे. पी बाय ए. आता पी काय आहे? 150. अगेन इट इज इन किलो न्यूटन. वी हॅव टू कन्वर्ट इन न्यूटन. अँड व्हॉट अबाउट एरिया? आता सर्कलचा एरिया काय आहे तुमचा? पाय स्क्वेअर किंवा पाय बाय 4d स्क्वेअर कुठलाही लक्षात ठेवलं तरी चालेल.
समजा तुमच्या हा लक्षात आहे तर वी कॅन कीप ॲज इट इज पाय आर स्क्वेअर मायनस स्मॉल पाय आर स्क्वेअर, मोठ्याचा एरिया मायनस आतल्याचा, आउटर एरिया मायनस इनर एरिया. सो 150 into 10 raised to 3. आता रेडियस वी टेक पाय कॉमन. रेडियस किती आहे बघा, आता मोठ्याचा डायमीटर 400 आहे तर रेडियस येणार 200 आणि छोट्याचा काय आपल्याचा रेडियस आहे डायमीटर आहे 300 सो रेडियस येईल 150. So whatever this answer is your sigma b, sigma direct. Then we go for sigma bending. M upon I into y. आता M म्हणजे काय, P into E. What about I? आता I कुठला घेणार, I एक्सेस की I y y. आता बघा हा तुमचा इट इज इसेंट्रिक विथ y ऍक्सिस आहे, y ऍक्सिस पासून डिस्टन्स आहे म्हणजे हा तुमचा झाला न्यूट्रल ऍक्सिस आणि न्यूट्रल ऍक्सिस पासून एक्स्ट्रीम लेअर पर्यंत डिस्टन्स म्हणजे हे झालं y. मग किती येईल बरं तुमचा फॉर्म्युला, आय काय येणार आहे तुमचा वाय वाय. आता आय वाय वाय चा फॉर्म्युला काय आहे, हॉलो सर्क्युलर साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला पाय बाय 64 कॅपिटल डी रेज टू 4 मायनस पाय बाय 64 स्मॉल डी रेज टू 4 म्हणजे आउटरचा एम आय मायनस इनरचा एरिया, इनरचा एम आय इंटू वाय. आता वाय म्हणजे बघा न्यूट्रल ऍक्सिस पासून एक्स्ट्रीम लेअर पर्यंत डिस्टन्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ई, वाय 200, 400/2 म्हणजे 200. आता हे सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण ह्याचा डिनॉमिनेटर 64 घेऊ आणि तो न्यूमरेटर मध्ये घेऊ म्हणजे सिंपल 64 नंतर हा पी दिलेला आहे आपल्याला 150 इंटू 10⁻³ इंटू ई आहे आता इसेंट्रिसिटी किती आहे 200 डिवायडेड बाय 5. आता डी रेज टू 4 कॅपिटल डी आहे तुमचा 400 रेज टू 4 मायनस स्मॉल डी रेज टू 4, स्मॉल डी आहे तुमचा 300 इंटू हा तुमचा y. So whatever this answer is your sigma b. So you have to find sigma direct, sigma bending. आणि हे दोन्ही आन्सर मिळाल्यानंतर तुम्ही कंपेअर करायचं की सिग्मा डायरेक्ट हा लहान आहे की सिग्मा डायरेक्ट बरोबर इक्वल टू सिग्मा बेंडिंग आहे का सिग्मा डायरेक्ट इज लेस दॅन सिग्मा बेंडिंग and then you have to draw the diagram. Both the natures are compressive, आपली बेसलाईनच्या खाली डायग्राम किंवा both the sigma bending is less than sigma direct is less than sigma bending आलं तर आपलं नेचर येईल पार्टली टेन्साइल. त्या पद्धतीने तुमची डायग्राम येईल. So you have to complete this problem at your home by your own. Okay, so we will see in your next lecture.